ज्या सूक्ष्म वाटा होत्या, ज्या दुस्तर वाटा होत्या, दुस्तर म्हणजे काय, चालण्यासाठी कठीण मार्ग, कठीण साधन. दुस्तर म्हणजे कठीण, आणि सूक्ष्म म्हणजे काय, बारीक. चष्मा कधीला काढतो माणूस, अक्षरच दिसाना बाबा, सगळं काळच दिसायला लागलं, मग चष्मा घालायचा, मग जरा सुट सुट दिसत. अतिशय सूक्ष्म काही साधनं होती. तुम्हाला सांगतो, कर्म अतिशय सूक्ष्म आहे. कर्म अतिशय सूक्ष्म आहे. कर्म करण्यासाठी अधिकार लागतो. प्रभू रामचंद्राला यज्ञ करायचा, सीतेला वनवासाला नेऊन सोडलं, आणि कोणीतरी काढा किंतु परंतु म्हणले, प्रभू आता तुम्ही यज्ञच करा. करा म्हणले, करा तर करा. मग यज्ञाला पूजेला बसले भगवान रामचंद्र. म्हणले, यजमानानं दाम्पत्य जीवन तुम्ही, तुमची धर्मपत्नी म्हणले वनवासाला. म्हणले, मग आता यज्ञ करायचा तर बायकोशिवाय यज्ञ करता येत नाही. मग काय करायचं, पळवाट, कमराला सुपारी खोसा, नसतंय जमत. अतिशय सूक्ष्म आहे कर्म. आणि हो, योगासारखी साधना अतिशय दुस्तर आहे. दुस्तर, किती दुस्तर आहे, चलता चलता सांगतो तुम्हाला. पाहे पा लोहाचे चणे, जय बोचरिया पडती खाणे, तै पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणू. ज्ञानोबराय म्हणतात, उनी देहाचे पहुडणे, निरोधाचे वेधावणे, झाडाशी साजणे चावळावे गा, शीत वेढावे, उष्ण पांघरावे, वृष्टीची असावे घरातो, किंबहुना पांडवा हा अग्निप्रवेशु निच्चनवा, भातारे विन करावा तो हा योगो. म्हणून योगाची वाटा जे निघाले का सुभाका, तया दुःखाचा चिकिरसेल वाटा, भागा आला विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारायना दुसरं एक अभंग आहे बरं का. अवघ्या वाटा झाल्याची, दुस्तर साधन, सूक्ष्म साधन, खडतर साधन, सगळे साधन बाजूला सारले महाराज, बाजूला सारले. आणि सगळ्यात सोपं साधनाचा विचार केला संतांनी. संत एकांती बैसले, सर्वही सिद्धांत शोधिले, आणि सारभूत असं एक साधन निर्माण केलं. साधन जगासमोर मांडलं. अरे गड्या हो, हे साधन सोपं आहे, सोपं आहे. सोपे वर्म आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन साधन आहे. समाधीचे सुख सांडावं वाळूनी, समाधीचे सुख सांडावं वाळूनी, समाधीचे सुख सांडावं वाळूनी, ऐसा या कीर्तनी. किती सोपं, किती सोपं. आणि म्हणून संतांनी विचार केला, समाज, आजचा समाज एक तर वेळ नाही, आयुष्य नाही. कलियुगामध्ये आयुष्य किती, 1-0. मानव
उरलं महाराज भजनाला. ते मग मी काय म्हणलो, कलियुगातलं आयुष्य सांगायचं राहिलं. आपण युग मोजीत आलो. कृतयुगात 1,00,000, त्रेतायुगात 10,000, द्वापार युगामध्ये 1,000 आणि कलियुग लागल्यावर अजून एक शून्य कमी झालं. आता एकावर शून्य किती राहिले दमानी सांगा. उग एखादं शून्य तुमच्याकडून जास्त कमी झालं लय घोळ होईल बघ. पहिले किती होते? 5 होते. एकावर 5 शून्य. कृतयुगात 1 कमी झालं, हे का नाही. त्रेतायुगात 1 कमी झालं, राहिले 3च. द्वापार युगात 1 कमी झालं, राहिले 2. द्वापार युग संपलं, 1 शून्य कमी झालं, कलियुग लागलं. आता तुम्ही आम्ही सगळे मिळून देवाला प्रार्थना करू की देवा आता शून्य कमी करायच्या भानगडीत पडू नको रे बाबा. आणि झालं नाही वाटतं काय तुम्हाला? अहो झालं. आता 3 अंकी संख्या कोणी गाठीनं, आता 2च अंकी संख्या. फक्त काय फरक पडला? पहिला जो युग होता का नाही सुरुवातीचा, 1वर 5 शून्य लाख, 1वर 4 शून्य 10,000, 1वर 3 शून्य 1,000 आणि 1वर 2 शून्य 100. पण 100रातून गळाले बरेच, म्हणजे एकाचा आकडा बदलला. कोणी 70 गाठायले, कोणी 60तच जिकडं तिकडं. आमचे एक बंधू ते म्हणले, लक्ष्मण बा तुम्ही नाही का अर्ध तिकीट केलं? म्हणलं नाही बा. मी म्हणलं काय बापू ते बरोबर दिसत नाही बा अर्ध तिकीट आहे का नाही? ते म्हणले कव्हा करायचं? मग बरोबर दिसत नाही तर करायचं कव्हा? मी म्हणलो जरा दात पडले, जरा केस पांढरे झाल्यावर मग ते शोभ होतं. याला लय दिवस झाले असा त्याचा अर्थ. मग त्यानं माझ्याच भावाचं उदाहरण दिलं. माझ्याच भावानं दुसऱ्या एका भावाचं, आपले माऊलीच पाहणा मानले. 55 सुरू झालं, मुखात दात नाही राहिला. ते 60 पण गाठू शकतात याचा भरोसा नाही. 60तच खलास. आणि आता आपल्या चोपदार महाराजांनी एक त्रैराशिक मांडलं, गोषवारा. मानवी आयुष्य 100 वर्ष. त्याच्यातलं झोपीनं खाल्लं, रात्रीनं खाल्लं अर्ध, नेले रात्रीने ते अर्ध. आता रात्रीनं अर्ध नेलं, त्या राहिलेल्या अर्ध्यामध्ये बालत्व, पीडा, रोग, क्षय. भजनाला काय उरलं? नाही. भजनाला सोपं साधन तुम्हाला ऐकण्यात आलंय, मी सांगितलंय ते सोपं साधन काढलं. पण त्या सोप्या साधनाला पण आपल्याकडे वेळ राहिला नाही. विठ्ठल विठ्ठल साधन किती सोपं मी ते सांगत होतो. संतांनी विचार केला, एकच साधन केलं की सगळं केल्यासारखं झालं पाहिजे. हा, हरिपाठी आले सर्व मार्ग, हरिपाठी आले सर्व मार्ग, हरिपाठी आले सर्व मार्ग, हरिपाठी आले सर्व मार्ग. कर्म उपासना हरिपाठी आले सर्व मार्ग, हरिपाठी आले कर्म उपासना हरिपाठी आले सर्व मार्ग, हरिपाठी आले सर्व मार्ग. हे जे संतांनी साधन आमच्या कलियुगामध्ये आमच्या हातात दिलं, ते साधन इतकं चांगलं, इतकं भारी की एकाच साधनामध्ये सगळ्या साधनाचा अंतर्भाव. कशावरून? पुरावा तुकोबरायचा. योग याग तपे, योग याग तपे, योग याग तपे, योग याग तपे. केली तयाने आमुपे, केली तयाने आमुपे, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार. ज्याच्यामध्ये एकच साधन केलं तर सगळी साधनं घडली पाहिजेत. योग याग तपे केली तयाने आमुपे. कोणी ज्यानं नाम घेतलं त्यानं सगळे साधनं केले. विठ्ठल विठ्ठल.
योगाचे साधन केल्यावर फळ मिळेलच अजिबात खात्री नाही. नाही महाराज नाही, यज्ञ करा फळ पुण्यपदरात पडेल, शंका आहे शंका. कुठलंही कर्म करा, सूक्ष्म असू द्या, योग साधना करा, फळ मिळेलच खात्री नाही. आमच्या जोग महाराजांनी योगाची साधना केली होती, मधीच काम बिघडलं आणि माऊलीच्या दरबारामध्ये धरणं धरलं जोग महाराजांनी आणि माऊलीनं त्यांना दुरुस्त केलं. हा भाग वेगळा, पण योग साधना काहीच खरं नाही महाराज, काहीच खरं नाही. एक माणूस म्हणला ह्या नाकाने आत वाढायचं श्वास आणि ह्या नागपुडीनं सोडायचा, डावीनं ओढायचा, पोटामध्ये ठेवायचा. हो हो, कुंभ पूरक कुंभक म्हणजे पोटात साठविणे आणि रेचक. मी म्हणलो ते घेता घेता आणि सोडता सोडता गेला जीव निघून, तर काय घ्या कोणाचं. अहो निश्चित फळ मिळेलच, अजिबात खात्री नाही योग साधन. पण नामामध्ये निश्चित फळ. मुखी नाम मुखी नाम ऐशी साक्ष बहुताची, ऐशी साक्ष बहुताची, ऐशी साक्ष बहुताची. जय श्रीराम. निश्चित फल पर्यवसायी याला म्हणतात. विठ्ठल अरे मुखानं नाम घेतलं की हातात मोक्ष. क्या बात आहे, किती किती भारी साधन. बर, याच्या पुढे जाऊन सांगायचं मला मंचक महाराज. एक माणूस म्हणला महाराज तुमचं सगळं ऐकलं राव, आता का नाही कीर्तनाचा तुमचा टाइम संपत आला तरी पहिल्या चरणावरच नाहीत तुम्ही. बरं जाऊ द्या, नाका काय येणार बाबा. पहिले लोक कीर्तन त्या अभंगाच्या लांबून पळत आहेत, तुम्ही जरा जवळ जवळून का होईना सांगायले. पण कव्हा मेळ बसायचा पहिल्या चरणात. इतके गोष्टी सांगितल्या तुम्हाला मी. निश्चित फलपर्यवसायी, सर्व समावेशक, एकच केलं की सगळे साधन केलं असं होईल. अजून एक गुण सांगायचा राहिला, अजून एक गुण सांगायचा. इतर साधन केल्यानं पुण्य मिळेलच सांगता येत नाही, पाप निघून जाईलच सांगता येत नाही. कारण महाराजाचे पुरावे आहे की नाही. पुण्य करिता होय पाप, दूध पाजोनी पोशिला साप, करोनी अघोर जप, दुःख विकत घेतले. हे तुकोबरायचं प्रमाण आहे की पुण्यकर्म सत्कर्म केल्यानं पुण्य होईलच, खात्रीच नाही अजिबात. म्हणले हे साधन पुण्याची गणना कोण पुण्याची गणना हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करे, हो पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करी, कोण करी. पुण्यच पुण्य, किती पुण्य अगणित. हा अगणित. म्हणले दुसरा फायदा, हो चौथा फायदा सांगितला. पाचवा फायदा, पाप जळून जातं. किती जातं परच, पापाचं गणित सांगतो तुम्हाला. आपल्या संप्रदायामध्ये त्या महात्म्याचं खूप वेळा नाव आलं, अनेक जागेवर नाव आलं. पण पाप करणाऱ्यामध्ये सर्वोत्कृष्ट उंच माणूस, तितकं पाप जगात अजून कोणी केलंच नाही. मी त्याला एक नाव दिलं, होलसेल पाप. अहो सटर फटर गिराईक, आपलं सटर फटर माणूस नाही, चिल्लर पाप नाही, होलसेल. 7 रांजणं भरले म्हणल्यावर होलसेल पाप. असा होलसेल पापी पण कशानं तरला, नामानं. ऐका, वाल्या कोळी महात्यारी, वाल्या कोळी महात्यारी, वाल्या कोळी महात्यारी,
नामे तारिला निर्धारी आ पर्वत जळती अजून प्रस्तावना झाली नाही. आता कायच करो बाबा. आता एकच सांगायचं म्हणले हे सगळे साधन तुम्ही बाजूला सारले, पण नामाची विशेषता 6वा क्रमांक, विशेषता नंबर 6. काय विशेषता आहे नामाची? अजून त्याच्यातलं सोपं. म्हणले महाराज तुम्ही इतके साधनं सांगितले, त्या सगळ्या साधनात नाम सोपं आहे, पण आमचं रिकामपण पाहिजे ना. रिकामपण. पण नाथ महाराजांनी तर आज जादूच केली. नाथ महाराज म्हणले हे पहा, तुम्ही काय काय करता? शेतकरी माणसं. म्हणले आम्ही रात्रंदिवस आम्हाला काम करावं लागतं, आहे का नाही? म्हणले बरं काम हातानं करता का तोंडानं? म्हणले हातानं. हा, मग तुम्हाला असं साधन की तुमचं हाताचं काम बंद नाही करायचं, पायानं करत असले. पायानं म्हणजे काय? वावरात जाताना पायानंच जावं लागतं ना. म्हणजे पायानं चालत असताना बी करता यासारखं, हसताना बी करता यासारखं, जेवताना बी करता येण्यासारखं साधन सोपं. म्हणले भांडताना, शिव्या देताना बी. हा, शिव्या देताना आधी देवाचं नाव घ्यायचं मग शिवी द्यायची, आहे का नाही? हा, भांडताना बी, कांडायला जुन्या काळामध्ये कांडणं असायचं. कांडताना, दळीताना, जेवताना, चालताना, गाताना, सगळे काम करता येणार साधन. आता अभंगाचं कोणतं बी चरण म्हणा. हरी बोला देता, क्या बात है. हरी बोला घेता, हरी बोला देता, हरी बोला घेता, हरी बोला घेता, हरी बोला देता, हरी बोला घेता. हो सर्व कार्य करिता, हसता खेळता, हसता खेळता, हरी बोला, हरी बोला, हरी मुखी गाता, हरी मुखी गाता, हर परी देता. हसता खेळता, हरी बोला, हसता खेळता, हरी बोला, हरी मुखी गाता, हर परी देता, हरी मुखी गाता, हर परी देता. हरिबोला देता, हरिबोला घेता, हसता खेळता, हरिबोला, हरिमुखी गाता, हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे विठ्ठला. हे काय होतं आताच? मधली चाल झाली. कारण वेळच नाही राहिला आता, कोणत्याच चालीला वेळ नाही आता. पण आपण अभंगात आलो याचा मला आनंद झाला. आलो बाबा कसं का व्हायना, खडतर साधना करून, खडतर असा रस्ता मागे टाकून आता आपण अभंगात प्रवेश केला. आणि अभंगाचा शेवट बी होतो एका मिनिटात. आता का? तुमच्या पुढं प्रस्तावनाच अशी झाली, लांब रुंद घेर धरून प्रस्तावना. या सगळ्या प्रस्तावनेतला मुख्य महत्वाचा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल. विशेषता नंबर 6. हे जे संतांनी आमच्या समोर जे साधन मांडलेलं आहे, इतकं सोपं की तुमचे घरातले, वावरातले, दारातले, कंपनीतलं कोणतंही काम करीत असताना त्याच्या संग हे करता येतंय. किती सोपं. त्याच्या संगच. म्हणजे कसं काय? तुम्ही सगळा अभंग म्हणा. आता मी म्हणतो, तुम्ही नुसतं ऐका. हरिबोला देता, हरिबोला घेता,
हसता खेळता गाता खाता तुम्ही हरी बोला म्हणजे सर्व कार्य करिता एकांती लोकांती हे की नाही देह त्यागांती भांडता हरी बोला कांडता उठता बैसता हरी बोला. पण महाराज हरी बोलायला लईच अवघड आहे. वावरातून आला माणूस ते रात्रीचा गॅप होता सकाळच्याला लाईन गेल्यावर घरी आलं काकडून थाड मेलं वावरात. घरी आल्यावर बायकोला म्हणलं टाक पाणी. बायकोनं पाणी टाकलं. पाणी टाकल्यावर किती मस्त हो गरम पाणी हे मस्त थंडीत. रात्र गेली सकाळचा योग आहे. देवाचे नाव घ्यावा. गंगा यमुना सरस्वती देवाचे नाव घ्यावं. गंगेचे नाव घ्यावं. नद्याचे किंवा अहिल्या द्रौपदी सीता तारा चारी मुख्य मंदोदरी पतिव्रता हे नावं घेतल्यावर आपलंही काय होईल की आपलं शरीर शुद्ध होईल. पण नाही पहिला तांब्या अंगावर घेत काय धंदा झाला. सोपं इतकं सोपं सांगून मी घेऊ नये किती अवघड आहे. सोपं सांगितलं तरी घ्यायला. मी पहिल्यानं एक प्रमाण दिलं होतं अवघड कोणी न करी सांगत. सुलभ सोपं वाटतं ना मग घेतात का. प्रत्येक जण आंघोळ करताना घ्यायला पाहिजे बरं. आपल्या संप्रदायामध्ये जगद्गुरु तुकोबरायचा एक प्रसिद्ध अभंग आहे. तुम्ही उद्यापासून तो गाथ्यामध्ये पाहून वाचून लिहून घ्या आणि पाठ करा. रोज म्हणा स्नान करताना म्हणेच. 2 माणसानं जरी तो अभंग गायला आंघोळ झाल्याबरोबर हरिपाठाच्या अगोदर तर माझं कीर्तन सार्थकी लागलं. ऐका तो अभंग सांगतो तुम्हाला. सगळा अभंग सांगतो निवांत गाथा उघडून गाथ्यातून अभंग लिहून घ्या. गाथ्यातला आहे माथ्यातला नाही. परिशे ओ माते माझी विनवणी मस्तक चरणी ठेवी तसे भागीरथी महादोष निवारणी सकळा स्वामिनी तीर्थाचे जिता भुक्ती मोक्ष मरणे तुझ्या तिरी अहिक्य परत्री सुखरूप तुका विष्णुदास संताचे पोषणे वाक्पुष्पतेने पाठविले भागीरथी महादोष निवारणी सकळा स्वामिनी तीर्थाचे विठ्ठल विठ्ठल उठता नाही तसंच काही कामाचं नाही महाराज. उठताना बसताना हरी बोला. किती सोपं आहे महाराज. एवढंच नाही तर हरिबोला जनी हरिबोलावी जनी एका जनार्दनी हरिबोला. सगळे कामं करताना सगळं जगातलं तुम्हाला जे जे काय करायचं असेल जे जे तुमच्या आयुष्यामध्ये करता येण्यासारखं आहे कर्म त्याचा अर्थ तुमचं नित्याचं कर्म करीत असताना फक्त त्याला जोड द्या हरिनामाची. किती सोपं साधन. म्हणले महाराज मधी एक प्रमाण असं आलेलं आहे की जीव जाताना जर देवाचं नाव घेण्यात आलं तर त्याचा लयच फायदा. तुका म्हणे काय सुखा पारण आहे अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पारण आहे बरं का. कारण भगवंतानं आपलं असणारं ब्रीद भगवद्गीतेमध्ये मांडलेलं आहे. भगवान बोलतात अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाती त्यजन देह याती नास्त्यत्र संशय. याच्यात संशय नाही. ज्यानं अंतकाळाच्या वेळेला भगवंताचं नाव घेतलं त्याची दुर्गती कधी होणार नाही. त्याची सद्गतीच होईल. म्हणले महाराज तुम्ही म्हणायला लागले नाव लय सोपं आहे. आता 7वं विशेषता मला सांगायची बरं का. किती सांगितल्या आपण कीर्तनामध्ये 6 विशेषता सांगितल्या. आता 7वी विशेषता आहे का की हे सगळे साधन करताना श्रद्धा असेल तर फळ, समजून केलं तर फळ. इथं तसं नाही. इथं एक श्लोक आहे भागवतामधला जो 6व्या दिवशी किंवा 5व्या दिवशी भागवत कथेमध्ये आमचे गुरुबंधू श्री हरिभक्ती परायण सतीश महाराजांच्या मुखातून आपण भागवत कथा ऐकताय. भागवत कथेच्या 6व्या स्कंदामध्ये आलेली गोड कथा आहे आणि ती गोड कथा आपल्याला हे सांगते. त्या कथेच्या अगोदर एक श्लोक आहे युवराज महाराज लय भारी श्लोक. तो श्लोक असा आहे. तो श्लोक असा सांगतो की भगवंताचं नाव घेताना तुमचं त्याच्यावर अजिबात लक्ष नाही तरी फळ देत आहे. किती सोपं. अजिबात त्याच्यावर श्रद्धा नाही तरी फळ देत आहे.
उदाहरण दिलं. हुरडा खाल्ला एका 4-2 माणसांनी. हुरडा कशात भाजीतात तुमच्या इथं? गौऱ्या. आणि गौऱ्यातल्या त्या गौऱ्यामध्ये अशी गंमत आहे महाराज, वरून ते राख दिसतीन मध्ये त्याच्यात इस्तू. मग ते इस्तू त्या कंसाला झटकून बाजूला गेलं ते, आणि त्याच्यावर त्या हुरडा खाणाऱ्याचा पडला पाय. नजर चुकीनं पडला. मग कसं पडल? कोण म्हणलं नाही पळणार? नजर चुकीनं पाय पडला, पोळाव का त्यानं? नाही पोळाव का त्यानं? अहो अजिबात लक्ष नव्हतं त्याचं, पाय पडला. कशावर? तो राखाचा ढेपसा, पण त्याच्यात आत होता इस्तू. असा चटका बसला. अहो कसाही पाय द्या, चटकाच बसला. तसं नाव कसंही घ्या. ऐका श्लोक आता. सांकेत्यम परिहास्यम वा अवहेलनातून घ्या, आले का हरी हरी करून तरी चालतंय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता आपलं विठोबा रुक्माईचं भजन झालं. एकच उदाहरण सांगतो. हे श्लोक जिथं आलाय तिथलं ते श्लोक आहे अजामेळाच्या आख्यानातला पहिला. अजामेळ नावाचा एक दुष्ट ब्राह्मण होता. ब्राह्मण कुठं दुष्ट असतो का? चांगला होता बिचारा. पण काय झालं महाराज, 3 वेळस संध्या करणारा, 10 ग्रंथाचं अनुपान करणारा, 4 वेद 6 शास्त्र मुखोद्गत ज्याच्या, 24 तास देवाचं नामसंकीर्तन करणारा एक शुद्ध ब्राह्मण. पण पाय घसरला. जीवनामध्ये एका वेश्येच्या घरासमोरून जात असताना एक वेश्या एका परपुरुषाची रत झालेली पाहिली, आणि दुसऱ्या दिवशी त्याचं जीवन बर्बाद व्हायला सुरुवात झाली. पहिला पाऊल त्यानं टाकलं त्याच वेश्येच्या घरी, आणि जीवन बर्बाद झालं. 1 नाही 2 नाही 10-5 वेश्या उपभोगल्या, आणि जीवन बर्बाद झालं. संध्या बंद पडली, आंघोळ सुद्धा बंद पडली. सगळं जीवनाची फटफजिती झाली. पण केलेलं भजन कामा येतं. मला एक माणूस म्हणला, महाराज भजने बी मरत येत, बिगर भजने बी मरत येत, भजनाचा फायदा काय? फायदा होतो. हे आख्यान अजामेळाच्या आख्यानामध्ये तुम्हाला ध्यानात येईल की फायदा होतो. त्यानं आयुष्यभर पूर्व आयुष्यात केलेल्या जपतपाच्या साधनाचा परिणाम, पूर्व आयुष्यात केलेल्या स्नान संध्यादी कर्माचा परिणाम पुण्य निर्माण झालं. आणि त्या पुण्यानं साधू संताला एक दिवशी मंदिरामध्ये त्याच्या त्या बायकोनं पाहिलं. लहान लेकरू होतं. लेकराला पाठवलं, जा रे बाळा, मंदिरामध्ये साधू संत बसलेले आहेत. झालं आपलं कीर्तन बरं का. मंदिरामध्ये साधू संत बसलेले आहेत, जाऊन त्यांना सांग आमच्या आईनं तुम्हाला जेवायला दुपारचं आमंत्रण दिलंय, आणि स्वयंपाक तयार झाल्यावर मी पुन्हा येईल सांगायला. बाळा कोणाचा का असेना, नक्की येणार आम्ही. लेकरू आलं, आईनं सांगितलं, लेकरानं नेऊन सांगितलं, जाऊन सांगितलं. स्वयंपाक तयार झाला, पुन्हा लेकराला पाठवलं. साधू संत घरी आले, पंगत बसली. हो, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. सुंदर भोजन सुरू झालं. भोजन अर्ध्यात आल्यावर अजामेळ आला. बाजारचा दिवस होता, बाजाराला गेलेला होता. आणि घरी आल्याबरोबर बायकोनं सांगितलं त्याला. त्याच्या ध्यानातही नव्हतं हे सत्कर्म, स्वप्नातही त्याच्या ध्यानात राहिलं नव्हतं. उलट साधू संताला पाहिलं की कपाळावर आढ्या पडायच्या. पण ना इलाज झाला त्याचा. महाराज कोणी बलीलं यायला? ते काय म्हणायले, बायको पशी गेल्या यायला कोणी बलीलं? बायको म्हणली, मॅच बलीलं, तुम्ही तर घरी नव्हते. बरोबर झालं नरम. बरोबर अहो जा ना वाढायला. तुम्ही नव्हता तर ते तर काही अडचणच नव्हती, पण आता आलात ना, साधू संताच्या मुखात तुमच्या हातानं अर्धी कोर घेतील बिचारे, जा वाढायला. घेतलं, टोपलं हातात. महाराज घ्या, महाराज घ्या, एवढी घ्या. मग आता त्या जेवणाऱ्याला बी वाटलं की हे दादा आप्पा घरचा मालक दिसतोय, बिचारा आता लोक नव्हतं, मग याच्या हातानं घेणंच आहे आपल्याला. 1-1 2-2 चतकुरी घेतल्या. जेवण झाले, ढेकर दिला, हात धुतले, आणि बसले साधू संत. त्यानं त्यांच्याकडे पाहिलं, म्हणलं झालं ना जेवण? म्हणले हो, सुंदर जेवण झालं, अगदी आता तथास्तु झालं सगळं. मग जायला हरकत नाही. ते म्हणले आम्ही तसे नाही जात. म्हणजे दक्षिणा. ते म्हणला मी काठी घेत असतो, दक्षिणा नाही, रट्टे. ते म्हणले तुझा गैरसमज झाला, आम्हाला काही तुझ्याकडून पैसा अडका घ्यायचा नाही. म्हणजे मग म्हणले तुझ्या घरचं अन्न खाल्लंय, आम्ही तुझं कल्याण करून जाणार. आमचं कल्याण आणि तुम्ही करणार, नका विचार करू. ते म्हणले पण हे बघ,
आम्ही करणार याच्यात शंका नाही, आम्हाला नाही. तुला असेल तर सांग, करणार का? म्हणले हो. काय तुमची इच्छा सांगा. तुझ्या बायको गरोदर आहे, हिला या वेळेला मुलगा होणार आहे, त्या मुलाचं नाव आम्ही म्हणतो ते ठेव. झाली आमची दक्षिणा. अरे वा, लय सोपं दिसतं राव. सांगा म्हणले. नारायण नाव ठेव. ठेवलं. नारायण लहानाचा मोठा झाला. साधू गेले, मगच गेले. नारायण लहानाचा मोठा झाला. 12 वर्षाचा नारायण अंगणामध्ये खेळत होता महाराज. आणि अंतकाल आला अजामेळाचा. यमदूत आले 4, आपल्या हातामध्ये फाशे घेऊन आले. रेड्याहून उतरले, गपा गपा फाशे फेकले. चौघ चारी दिशेला ओढू लागले. गळ्याला घरघर लागली, श्वास कोंडू लागला. मोठ्यानं ओरडला. कोणाला ओरडला? देवाला नाही. अंगणामध्ये लेकरू खेळत होतं. लेकराच्या आशेनं भीतीतून बाहेर येण्यासाठी, भीतीतून म्हणजे ह्या भितडातून नाही बरं का, भीतीमधून बाहेर येण्यासाठी लेकराला हाक मारली. अरे नारायण, हाक मारली. ते काय ताला सुरात म्हणलं का काय? नारायण नारायण बघणारे हे कसं मला ओढायले. नारायण ना म्हणल्यावर चमत्कार झाला. पाहता काय माझ्याकडे? चमत्कार झाला. आकाश मार्गानं भगवान विष्णूचे दूत कोण्या तरी भगवत भक्ताला वाजत गाजत वैकुंठाला न्यायला चालले होते. अरे बापरे, मध्येच कोणी आपल्या मालकाचं नाव घेतलं. चला म्हणले. आपल्या मालकाचं नाव घेतल्यावर त्याच्यापेक्षा वैष्णव मोठा कोण आहे? मोठाच वैष्णव आहे. नामा म्हणे नाम केशवाचे घेशी आणि तरीच वैष्णव होशी. अरे जना, देवाचं नाव घ्यायला तो दुसरा वैष्णव कुठून आणला तुम्ही? चला म्हणले. मग हे आल्यावर ते काळे कुळकुळीत, काळे कुट्ट निबरगट्ट यमदूत बाजूला झाले, पळू लागले. विष्णुदूतानं धरले, 2-2 ठोके टाकले. म्हणले तुम्ही इथं कसे? म्हणले वा 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 वा, हे आमचं गिऱ्हाईक, तुम्हीच इथं कसे? आणि आम्हाला पुन्हा मारायला लागले. तुम्ही इथं कसे? अरे तुम्हाला कळत कसं नाही? आमच्या मालकाचं नाव घेतलं त्यानं. शहाणे, वा रे वा, तुमच्या मालकाचं नाव म्हणे घेतलं, त्याच्या पोराचं नाव येते. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही युवराज महाराज? तुम्हाला माहिती आहे ना, नारायण नाव हे त्याच्या पोराचं आहे. विष्णुदूत म्हणले थांबा. विष्णुदूत म्हणले थांबा, त्याच्या मुलाचं नाव अगोदरचं का आमच्या मालकाचं नाव अगोदरचं? मालकाचं नाव अगोदरचं म्हणजे देवाचं नाव अगोदरचं. मग कोणाचंही घेऊ द्या, मुलाचं असू द्या, अव कोणाच. पिंगला वेश्येनं राघूचं नाव घेतलं. राघूचं, राघू हे रामाचं नाव आहे. विठ्ठल विठ्ठल राघव. राघव कोणाला म्हणतात? राघूला बी म्हणतात. आणि प्रभू रामचंद्राचं नाव आहे राघव. म्हणजे सांकेत्यम परिहास्यम वा, उपहासानं घ्या, अवहेलनेनं घ्या, कसंही घ्या, पण त्याचं नाव घेतलं की कामच झालं. मग यमदूताला झटका बसला. यमदूत तन पाय आदळीत गेले, फाशे घेऊन गेले आणि यमधर्माच्या तोंडावर फेकून दिले. हे फाशेन तुमचा धंदा, तुम्ही आम्हाला तुमचा धंदा करायचा नाही. यमधर्म म्हणले अलीकडं तुम्हाला माहित नाही का बरं, अलीकडं माणूसच भेटा ना. रोजानं नाही, सालानं नाही, कसाच नाही. किती बी द्या त्याला, भेटाच ना माणूस. तुम्ही अरे धंदा टाकून. म्हणले मग आम्हाला मार खावा लागला तिथं. मग एकदा सांगा बरं आम्हाला कोणाला आणायचं आणि कोणाला नाही आणायचं. यमधर्मानं सांगितलं घ्या लिहून, पेन काढा खिशातून, डायरी काढली, पान काढलं डायरीवरच. सांगा म्हणले यमधर्म सांगे दूता, यमधर्म सांगे दूता, तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे होय हरी कथा, सदा घोष नामाचा, नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा, सुदर्शन यावा, घरटी फिरे भोवती, ज्ञानेश्वर माऊली माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.